नमस्कार. नमस्कार. आत्मभान ध्यान साधनेच्या प्रश्न उत्तर वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लोकांना माझी विनंती की अश्विन देशपांडे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सर्व दूर जाऊ द्या, जेणेकरून लोकांना हे ज्ञानदालन उपलब्ध होईल. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या सत्रामध्ये अनघा चिटगोपकर मॅडम आपल्यासोबत आहेत. तर अनघा मॅडम, तुमचा प्रश्न कृपया विचारा. आत्ता आपण पंच ज्ञानेंद्रियाबद्दल चाललं होतं की ती म्हणजे आपण नव्हेत, ती यंत्र आहेत. पण ती असले नसले तर फरक पडत नाही. एक वाक्य ऐकल्यासारखं वाटतंय मला. ते जे पण नाक तुम्हाला तर वाटतं आपलं. जे तुम्हाला वाटतंय त्याची मला खात्री आहे, कारण बोललो मीच आहे. हा. पण नाक तर किती महत्वाचं आहे. त्यात श्वास आपला, प्राण आपला आहे ना. मग ते कसं शक्य आहे? नसून कसं चालेल? हा माझा प्रश्न आहे. डोळे नसले तरी माणूस राहतो, जगतो, पण नाकाचं काय? श्वास आहे ना आपला, तो प्राण आहे आपला. एक मूलभूत गल्लत करता आहात. हा. नाक याला ज्ञानेंद्रिय तोवर म्हणू शकत नाही जोवर गंध सुगंधांचा विषय येत. श्वास घेणारं ज्ञानेंद्रिय नव्हे. अच्छा. हो. गल्लत करू नका. कॉन्सेप्च्युअली कॉन्सेप्च्युअली गल्लत होतीये. हम्म. ज्ञान नाकामुळे मिळतंय ते तुम्हाला गंध सुगंधांचं, अंशगंधा. श्वासाचं नव्हे. आणि श्वासाचं मिळालं असतं तर त्या श्वासावर कधीच लक्ष केंद्रित करून प्राण तुमचे किती प्रगल्भ तुम्ही केले असते याचा थोडा विचार करा. आणि त्वचा. त्वचा स्पर्श. तुम्हाला कशाचं ज्ञान देत आहे? स्पर्शाचं. स्पर्श. बरोबर आहे. हो. परंतु त्वचा हे तुमच्या शरीराचं आवरण आहे. आवरण आहे. हा. बरोबर. त्याचा दुसरा हो. भाग, त्या दुसरा बरोबर. पार्ट हा पण आहे. आणि ते तुमच्या सौंदर्याचं प्रतीक आहे, रूपाचं प्रतीक आहे. हो. सो जेव्हा तुम्ही ज्ञानेंद्रिय म्हणून बघता तेव्हा ती संपूर्ण इंद्रिय एक यंत्र म्हणून तुम्हाला उपलब्ध आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या शरीराचा, तुमच्या अस्तित्वाचा एक भाग म्हणून बघता तेव्हा त्याला ज्ञानेंद्रिय म्हणण्यात अर्थही नाही. अच्छा, असा विचार करायचा. करावाच लागेल, इलाजच नाही आहे. ठीक. सो आपल्याला जेव्हा देह मिळाला तेव्हा त्या देहामध्ये ज्ञानेंद्रिय हम्म. म्हणजे आपली ज्ञान मिळवण्याची क्षमता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग करायचा की नाही करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अनघा मॅडम, हम्म. आपण ज्ञानेंद्रियांचा भानावर राहून उपयोग किती क्षण करतोय आयुष्यामध्ये? नाही खरं. आहेत. वी हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड. नाही. चाललंय चाललंय. चाललंय. बरोबर. म्हणून त्या इंद्रियांना स्वतःपासून वेगळं करणं, आणि ती नसली तरी सुद्धा ध्यानाला त्याची गरज आहे का? नाही. श्वास चालू राहणार आहे. नाक म्हणजे इंद्रिय फक्त गंध सुगंधांच्या दृष्टीने, अच्छा. बाकी श्वास आपला चालूच सातत्याने असतं. चालू राहणार आहे. ठीक. त्याच्यामुळे छान. इंद्रिय भूत जेव्हा तुम्ही वेगळं विलग त्यांना करता आणि विचार सुरू करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अच्छा, मला वास नाही आला तरी फरक नाही पडत, श्वास चालू आहे. बरोबर आहे. बरोबर. माझा श्वास चालू आहे, माझे कान बंद झाले तरी मला फरक नाही पडत. म्हणून बहिरे लोक आहेत जगामध्ये. हा, ते बरोबर आहे. बरोबर आहे. मला डोळे नसले तरी फरक नाही पडत. आंधळे लोक खूप आहेत जगामध्ये. आपण जन्मजात डोळे असून आंधळा मी या पद्धतीने जगत आलेलो आहोत. हो. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याला आपला स्पर्श संवेदना बोथट झाला तरी फरक नाही पडत. प्राणवायू आणि हा प्राण सातत्याने सोबत ठेवण्यासाठी जी साधना आपण करतो आहोत, त्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे की ही पंच ज्ञानेंद्रिय फक्त यंत्र आहे. त्यांना आपल्यापासून वेगळं करा, तेव्हा कुठे अंतर प्रवासाची सुरुवात होईल. हा. म्हणून आपल्या 21 आलंबनांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, त्याच स्थूल शरीरावर आरोपित 5 कर्मेंद्रियांपासून मुक्ती सांगतो आहोत. कळला, पण समज. मुक्ती मिळवायची असेल हा. तर अगोदर भान असायला पाहिजे की हे असले काय नसले नसले काय काय. माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. तुम्ही विचार करा की ती मांसल 3 इंचाची जीभ जर का नसली
तर बोलता येणार नाही. बोलता येऊ नये म्हणून मौन साधना करण्याला जाणारे बाहेरचे मूर्ख माणसं कमी आहेत का? हम्म. बरोबर. हम्म. त्याच जिभेला दुसरं काम आहे खाण्याचं. चव घेण्याचं. हो. न खाता जगता येत नाही का? जगता येत. नुसत्या या सूर्याच्या तेजावर, प्रकाशावर जगणं सहज शक्य आहे. लक्षात घ्या. आनंदमयी मा वाचा, चारित्र्य वाचा त्यांचं. जर का नित्यानंद परमहंसांबद्दल ऐकलं असेल, महायोगी बाबांबद्दल ऐकलं असेल तर विचारा. सगळीकडे तुम्ही चौकशा करा, एन्क्वायरीज करा, माहिती करून घ्या की वी कॅन सर्व्हाइव्ह विदाउट फूड. पण आपल्याला ते कोणी सांगितलंच नाही. आपल्याला वाटतं ही जीभ वळवळली नाही आणि खाल्लं नाही तर आपण गेलो, विषय संपला. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्वतःपासून या इंद्रियांना हळूहळू वेगळं करा, मजा करा आयुष्यामध्ये. आणि वेगळं करणं जमलं तरी खूप आहे, साक्षीभावाने पाहिलं तरी खूप आहे. किमान त्याच्यावर ताबा मिळवणं शक्य होईल. किमान त्याला आपल्या स्वतःच्या कक्षेमध्ये ठेवून ऑब्झर्वेशन सातत्याने, माझं आहे रे, सांभाळ, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर तेवढं तरी आपण आपल्या साधनेतून उपलब्ध आहे. करू. छान समजलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.